गीत रामायण गदी माडगूळकर अर्थात अण्णा आणि बापूजी सुधीरजी फडके यांच्या प्रयत्नातून साकार झालेले एक सुवर्ण काव्य गीत रामायण काव्य अमृत संचय। त्यावेळेस 1955 साली हे रामायण आकाशवाणीवरून प्रसारित झालं। त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की दूरदर्शन हा विषय नव्हता आणि रेडिओला फार महत्व होतं। ज्यावेळेस गीत रामायण चालू व्हायचे त्यावेळेस रेडिओची हार घालून पूजा केली जायची, रामाची आरती केली जायची। असं वातावरण त्यावेळेस होतं। हे रामायण बाबूजी आणि गदिमा त्याच्याबरोबर आकाशवाणीचे रमाकांत लाड असे सहकारी लाभलेले बरेचशे व्यक्ती त्यावेळेस कार्यरत होत्या। हा जो माझा प्रयत्न आहे, काल आमचे गुरुजी पवनजी नाईक यांनी मेसेज टाकला की सुंदर संकल्पना आहे, पण ही संकल्पना राबवताना मात्र मला काही त्रुटी जाणवल्या त्या काल की ही 28 गाण्यांची झलक मी काल घेतली, ती कथा, ती बघणं, त्यानंतर ती गाण्यांची ध्रुपद म्हणणं, हे घाईघाईत होत होतो। शिवाय प्रत्येक गाणं हे बाबूजींनी अतिशय प्राणपणाने गायले। निदान तो एक 10% 5% तरी त्याला आपण न्याय देता आला पाहिजे असा प्रयत्न करत असताना तो होणारा मानसिक द्वंद्व, नंतर हा प्रयत्न पहिलाच म्हणून येणाऱ्या अडचणी माहित नाही, पण हे मला तुमच्या पुढे मांडायचं कारण जुन्या लोकांना आठवण करून देणं आणि नवीन लोकांना याची माहिती होणं, ओळख होणं हा हेतू आहे। आणि काल बरेचशा लोकांनी मला त्याविषयी सांगितलं की चांगला प्रयत्न आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो। मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आरोग्यावर आधारित गीत रामायण ही याविषयी मला आपल्या भिंगारमधल्या रोकडोबा मंदिरमध्ये मला सुचलं ते मी बोलून गेलो, पण नंतर त्याविषयी पुस्तक मी चालले तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की श्रीराम पंचायतन, श्रीराम विश्व पंचायतन उकल गीत रामायणाचे हे डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचं पुस्तक हाताशी लागलं आणि त्यामध्ये या गोष्टी सांगितल्या गेल्या की आजही शरीरात रामायण कसं चालू आहे। इथे अयोध्या नगरी म्हणजे आपला देश, युद्ध नाही अशी नगरी अयोध्या। युद्ध म्हणजे रोग, निरोगी शरीर म्हणजे अयोध्या। त्या अयोध्येचा राजा दशरथ म्हणजे आपल्या शरीरातलं मन। दशरथाच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी म्हणजे आपल्या शरीरातील कफ प्रकृती, पित्त प्रकृती आणि वात प्रकृती। ह्या 3 राण्यांचे पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। राम म्हणजे चांगली जाणीव शरीरात होणं, एखादा संकल्प आपण योजला ती संकल्पाची चांगली जाणीव आपल्या शरीरात होणं म्हणजे राम जन्म झाला। त्यानंतर रामाबरोबर लक्ष्मण सतत म्हणजे विवेक, लक्ष्मण म्हणजे विवेक। भरत
कारण एखादी गोष्ट साध्य करायची असेल, एखादा संकल्प सिद्धीस न्यायचा असेल तर विवेकावर राहणं अतिशय गरजेचं आहे. विवेक म्हणजे लक्ष्मण, भरत म्हणजे सेवा. हे रामाचं राज्य आहे, म्हणून पादुका सिंहासनावर ठेवून स्वतः रामासाठी वल्कले नेसून अयोध्या नगरीच्या बाहेर कुटीमध्ये राहिला आणि 14 वर्ष रामाची वाट पाहत हे रामाचं राज्य म्हणून सांभाळलं. असं भरत म्हणजे सेवा आणि शत्रुघ्न म्हणजे शौर्य. ह्या 4 गोष्टी, चांगली जाणीव, विवेक, सेवा आणि शौर्य, धमक, ह्या 4 गोष्टी जर तुमच्या शरीरात असेल तर तुमचा कुठलाही संकल्प सिद्धीस जाण्यात कुठलीही आडकाठी येत नाही, असा अर्थ यातून निघतो. त्यानंतर सीता म्हणजे सात्विक शरीर, सत्वशील शरीर आपलं, ही सीता म्हणून म्हटलंय. आणि रावण म्हणजे आपल्या शरीरातला अहंकार. हा अहंकार आपलं सात्विक शरीर आपल्यापासून हिरावून घेतो, म्हणजे आपल्याला आजारी पाडतो. आणि अहंकार म्हणजे काय होतं त्याला पाहूया. आज करोना व्हायरसची परिस्थिती आहे. कुठल्या रूपाने, कुठल्या स्पर्शाने तो आपल्याकडे येईल आणि आपल्याला आजारी पाडेल काही सांगता येणार नाही. पण आपला अहंकार, आज आपण बाजारात गर्दी बघतो आणि ह्या अहंकार काय होतं त्याला बघूया. हा जो अहंकार आहे, त्या अहंकारामुळे काय होतं, करोना व्हायरस जर आपल्याला बाधा झाली तर आपण आरोग्यापासून दूर जाऊ, आरोग्य आपल्यापासून दूर जाईल. म्हणजे सीता आपल्या अहंकार रूपी रावणाने हरवून गेली. त्याही अगोदर राम म्हणजे चांगली जाणीव. चांगली जाणीव काय पाहिजे की अंतर ठेवलं पाहिजे. नंतर थोड्या वेळाने हात धुतले पाहिजे 20 सेकंद साबणाने, मास्क लावला पाहिजे. ही चांगली जाणीव. आणि हे करण्यासाठी विवेक पाहिजे, लक्ष्मण. विवेक म्हणजे हे का करतोय आपण, कसं वागलं पाहिजे, पुढच्याशी किती अंतर ठेवलं पाहिजे. बाजारात जाताना गर्दीच्या ठिकाणी जायचं नाहीये, जरी गेला तरी शक्यतो बाहेर जायचं नाही. पण अत्यावश्यक गोष्टी आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं, तर मग अंतर ठेवायचं आहे. हा विवेक. आणि भरत म्हणजे सेवा. सेवा म्हणजे आपणही सुरक्षित राहा आणि आपल्या प्रपंचात घरच्या लोकांना सुरक्षित ठेवा, आजूबाजूच्या लोकांनाही सुरक्षित ठेवा. यदा कदाचित व्हायरलमुळे ही सर्दी, पडसं, खोकला ह्या गोष्टी होऊ शकतात. पण असं काही झालं तर कंपल्सरी मास्क घरात सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय होईल की आपल्या घरच्यांचा बचाव होईल आणि आपण कळत नकळत त्यांची सेवा करू, बाहेरच्यांची सेवा करू आणि या लढाईमध्ये आपण जिंकू थोडं निश्चित. आणि शत्रू धमक पाहिजे ना, हे सगळं करायला सोपं नाही. आज धमक अंगात असेल तर ह्या शत्रूशी आपण मुकाबला करू, बरोबर. धमक म्हणजे काय की सांगितलेल्या गोष्टीचं तंतोतंत पालन करणं, ही धमक शरीरात असणं म्हणजे शत्रूने शौर्य. मग मित्रांनो, रामायण आजही आपल्या शरीरात कसं चालू आहे, आरोग्यपूर्ण रामायण. आणि ही 56 गाणी आपण यामध्ये जी पाहिली, हे 56 गाण्यांचा प्रत्येक कडव्याचा अर्थ ह्या आरोग्याच्या माध्यमातून निघतो. हे आश्चर्य आहे का नाही. मग नवीन पिढी, नवीन मुलांना आरोग्या संदर्भात जर जागरूक राहिला तर त्यांनी रामायणाचा अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट संस्कार. संस्कारासाठी रामायण अतिशय महत्वाचं आहे. आज काही गोष्टी बघा व्हायरल होत आहेत की मुलांना प्रश्न विचारतात, रामाला भाऊ किती होते सांगता येत नाही. नंतर राम आणि रावणाचं काय नातं होतं, वेगळंच काहीतरी बोलतात. अशी परिस्थिती आज आहे. रामायण त्या मुलांना माहित नाही, किती दुर्दैव आहे. रामायण माहित नाही म्हणजे संस्काराचा बेस नाहीये. संस्काराचा बेस अतिशय महत्वाचा आहे. राम, लक्ष्मण, भरत, भावंडाचं प्रेम हे महत्वाचं आहे.
वडिलांचा आदर, आज्ञा केल्यानंतर काय वागायचं, कसं वागायचं, या सगळ्या, शिवाय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे रामायण मित्रांनो आपल्याला शिकवतं. आता तुम्ही म्हणाले षडरिपू कसं, तर काम, सुरुवातीला काम, क्रोध, लोभ मधला काम. तुम्ही बघितलं शूर्पणखा कामांध होऊन रामाची तिने अभिलाषा केली आणि तिचं नाक कान लक्ष्मणाने कापल्यानंतर मग ती रावणाकडे गेली आणि मग रावणाने ती सीता पळवली. हा कामाचा. आणि रावण सीतेला आपल्या यामध्ये आपली पत्नी करण्याचं, सीतेला हे कामाचं लक्षण झालं. त्यानंतर क्रोध, भरत क्रोधाने माता न तू वैरिणी वगैरे. त्यानंतर लक्ष्मण क्रोधी शेषनाग सारखा क्रोध, रावण क्रोधाने, ही क्रोधाची लक्षण. त्यानंतर लोभ, काही राज्याचा लोभ, मुलाला राज्यावर बसवायचा हा लोभ, तिथे काही मोह, परत काही. त्यानंतर सीतेला सुद्धा हरणाचा मोह झाला. बरोबर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, रावण, मद, अहंकार, मी करेल तीच पूर्व दिशा. देवांना सुद्धा कैदेत टाकलं. हा मद, अहंकार, कुंभकर्ण, आळशी, अहंकाराचाच भाग. त्यानंतर 6 महिने झोपून राहिलेला कुंभकर्ण. त्यानंतर मत्सरामध्ये कोण अडकलं? मंथराने कैकेयचे कान भरले. कैकेयीला मत्सर असा जावेचा, रामाला वनवासात पाठवणं वगैरे. शूर्पणखा, सीतेचा मत्सर. तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टी कशा नाडल्या गेल्या आणि त्यापासून कसं परावृत्त झालं पाहिजे हे रामायण शिकवतं. आणि रामायणच तुम्हाला जर माहीत नसेल तर संस्कार कसे हो? संस्काराचा पायाच रामायण आहे. मग ज्या मुलांना रामायण माहित नाही ती मुलं दुर्दैवी नाहीत का? आईवडिलांचं काम नाही. जोपर्यंत आपल्या पंखाखाली मुलं आहे तोपर्यंत रामायण त्यांना सांगितलंच गेलं पाहिजे. महाभारत त्यांना ऐकवलंच पाहिजे. समाजाला सामोरे कशी जाणार ही पाखरं उद्याची. म्हणून रामायण हे प्रत्येक मुलाला शिकवलं गेलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी बाबूजींनी आणि गरिमांनी गीताच्या रूपाने, काव्याच्या रूपाने सहज सोपं करून तुमच्या पुढे ठेवले ना. परंतु अनुभव येतो तो वेगळाच येतो. यामध्ये पराधीना हे जगती पुत्र मानवाचा हे गीत अतिशय महत्वाचं आहे. होणारा त्रास, आपण दुसऱ्याला दोष देतो, पण त्यामध्ये म्हटले आई दोषी नाही, वडील दोषी नाही, हा दोष माझ्या पूर्वसंचिताचा आहे. हे पूर्वसंचित मुलांचे कधी लक्षात येणार? ते दोष पुढच्याला देणार. मग निराश होणार, नैराश्य येणार. त्या नैराश्यातून ते बाहेर कशी येणार? त्यासाठी रामायण आहे. गरिमांनी आणि बाबूजीने हा जो प्रयत्न केला आहे तो त्याच्यासाठीच आहे ना. मग आपण हा प्रयत्न पुढच्या पिढीला द्यायला नको का? मग जिथे जिथे कार्यक्रम चालतात अशा ठिकाणी मुलांना घेऊन जा, मुलांच्या मनामध्ये रुजवा. घरी मुलं कथा घ्या, रामायणाची कथा घरी घ्या, सांगा. दुर्दैव आहे काही आई वडिलांनाच माहित नाही. आज रामरक्षा माहित नाही, हनुमान चालीसा माहित नाही. कसं होणार आहे मुलांचं पुढे? भावी पिढीचं काय? स्पर्धेमध्ये पैसा कमवतो, पैशात मागे राहणार नाही, पण सुख, समाधान, शांती त्यासाठी मित्रांनो अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आणि रामायण हा आपल्या अध्यात्माचा बेस आहे. तर हे थोडक्यात माझं मत, माझी तळमळ मी तुमच्यापुढे मांडली आहे. तर मी फेसबुकचं खरंच कौतुक करतो की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्हाला आमच्यासारख्यांचे विचार या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम किती प्रभावी ठरले.
नाहीतर आम्ही कुणापुढं राहिलो असतो, कुणापुढं काय सांगितलं असतं. ज्ञान वाटल्याने वाटतं, हे ज्ञान कुणापुढे आम्ही उघड केलं असतं. मायबाप रामायण हे अतिशय गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करा, मनन करा, आरोग्याच्या दृष्टीने बघा. चल, त्यामध्ये आपला बराच 1 तासामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे दुसरा भाग. आता 28 गाणी आपण मागच्या वेळेस घेतली. शेवटचं गाणं होतं विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथींची कृती, सूड घे त्याचा लंकापती. ही शूर्पणखा रावणाकडे जाते आणि रावणाला सांगते की माझी काय विटंबना केली आहे त्या रामाने, तू त्याचा बदला घे. रावण मग योजना आखतो, मारीच राक्षसाला बोलवतो, हरणाचं रूप घ्यायला. आपल्याला कथा शिरोश्रुत आहे आणि ही कथा पुढे आपल्याला आपल्या मुलांनाही सांगायची आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगायची, ज्यांना माहित नाहीये त्यांना माहित करून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. माध्यम आहोत आपण. तर रावण मारीच राक्षसाला बोलवतो, हरणाचं रूप घ्यायला सांगतो आणि जिथे यांची पर्णकुटी असते तिथे ते सोनेरी हरणाचं रूप मारीच घेतो. हरण येतं आणि मग लोभ हा विषय इथे आकारला येतोय. सीते ते हरण बघते आणि मग तिला लोभ होतो की ह्या हरणाचं कातड्याने आपले जर हे शिवले, कपडे शिवले तर आपल्याला किती छान दिसते. मग रामाला सांगते की मला असंच हवंय. मग राम त्या हरणाच्या पाठीमागे जातो. लक्ष्मणाला सांगायचं थांब. मारीच राक्षसाने हरणाचं रूप घेतलेलं असतं. रावण मान मारतो. हरिण तो मारीच राक्षस मायावी रूपामध्ये ओरडतो, धाव लक्ष्मणा धाव. रामाच्या आवाजात इकडे सीता ऐकते. सीता लक्ष्मणाला सांगते रामाच्या मदतीला जा. लक्ष्मण म्हणतो वहिनी असं नाहीये, पण सीता त्याला रागवते, अशब्द बोलते. मग तो लक्ष्मण रेखा आखून, इथे लक्ष्मण रेषा किती महत्वाची आहे. प्रत्येक ठिकाणी कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. कुठे थांबायचं कळलं ना त्या विषयाचा आनंद अतिशय घेता येतो. कुठलाही विषय कुठे थांबायचं कळलं पाहिजे. तर लक्ष्मण रेखा तो आखतो आणि तो रामाच्या शोध घ्यायला जातो. इकडे रावण भिक्षुकचं रूप घेतो येतो. तर थोडासा मी पुढे गेलो. ती ज्यावेळेस हरण बघते आणि मग रामाला म्हणते, ते गाणं आहे तोडीता. तोडीता फुले मी सहज पाहिला जाता, तोडीता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. आणि मग राम जातात. हरणाला बाण लागतो. हरिण माया रूपात ओरडतंय. लक्ष्मण धाव. लक्ष्मण जातो. इकडे रावण भिक्षुकाचं रूप घेऊन येतोय आणि तो सीतेचा हात धरून तिला पळवायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस सीता म्हणते, याचका थांबू नको दारात, याचका थांबू नको दारात, घननीळाची मूर्त वीज मी नकोस जाळू थांबू नको दारात, याचका थांबू नको दारात. तरी रावण ऐकत नाही. तिला उचलतो आणि आकाश मार्गाने घेऊन जातो. इकडे राम लक्ष्मण परत येतात. मग लक्ष्मणाला राम म्हणतो, अरे असं का केलं असतं. म्हणे वहिनी मला असं बोलली. त्यामुळे स्त्रियांचं क्षणिक रागाचं वर्णन कुठून म्हणावं लक्ष्मण. इथे हा एक संस्कार आहे. तर
पाहिलं तर उजाड आश्रम, सीता नाही. श्रीराम अतिशय दुःखाने म्हणतात, उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. अतिशय दुःखाने हे गीत श्रीरंगांच्या मुखी आहे आणि बाबूजींनी त्या पद्धतीने गायले. ही त्यानंतर ते तिचा शोध घेण्यासाठी हरण दक्षिण दिशेला बघतात म्हणून दक्षिणेकडे जातात. दिसतंय त्यांना की एका ठिकाणी काही फुलं पडलेली दिसली. ती तिच्या सीतेच्या केसातली फुले असतात. ही आणि तिच्या पावलांच्या खुणा श्रीराम ओळखतात आणि म्हणतात, ही तिच्या वेणीतील फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. आणि तिचा शोध घेत पुढे जातात तर जटायू पक्षी मरणावसान अवस्थेत पडलेला त्यांना दिसतो, पंख छाटलेल्या अवस्थेत. त्याला ते विचारतात. मग तो सगळी माहिती सांगतो की रावण सीतेला घेऊन चालला असताना मी त्याला अडवलं तर त्याने माझे पंख छाटले. मी फक्त तुम्हाला निरोप देण्यासाठी जिवंत आहे. त्यावेळेस त्याच्या मुखात हे गाणं दिलेलं आहे. सुरुवातीला रामाला असं वाटतं की हा कोणीतरी मायावी राक्षस आहे म्हणून राम त्याच्यावर बाण रोखतो. त्यावेळेस तो म्हणतो, मरणोन्मुख त्याला कारे, मारसी पुन्हा रघुनाथा, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. आणि जटायू प्राण सोडतो. राम शोध घेत पुढे जात असताना त्यांना शबरीचा आश्रम लागतो. शबरीची कथा आपल्याला माहितच आहे. ती रामाची वाट पाहत असते आणि दररोज बोर उष्टे म्हणजे ती गोड बोरं बाजूला ठेवायची रामासाठी आणि आंबट बोरं फेकून द्यायची. अशी उष्टावलेली बोरं तिने जपून ठेवली. तर राम ज्यावेळेस त्या आश्रमात गेला त्यावेळेस ती भेट आपल्याला माहिती आहे, शबरीची उष्टी बोरं. तर इथे शबरीची रामाची गाठ होते आणि शबरी त्यावेळेस म्हणते, धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. आणि शबरीची उष्टावलेली बोरे खाऊन तिला आशीर्वाद देऊन राम लक्ष्मण पुढे सीतेच्या शोधात निघतात. त्यांना हनुमानजी भेटतात. हनुमानजी सुग्रीवाची कथा सांगतात. सुग्रीवाची पत्नी वाली त्याच्या भावाने पळून नेली, त्याचं राज्य हडप केलंय. आणि मग सुग्रीव हा त्यावेळेस राम सुग्रीव हनुमंत एकत्र येतात. त्यावेळेस सुग्रीव म्हणतो, साक्षी संयोम पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, सुग्रीव आज झाला. सुग्रीव रामाचा मित्र होतो. राम वालीचा वध करतो, सुग्रीवला त्याचा राज्य परत करतो. आणि सुग्रीव राम लक्ष्मण हनुमान आणि सुग्रीवाची सर्व वानर सेना ही ज्यावेळेस वालीचा वध
राम करतो, झाडाआडून बाण मारतो. त्यावेळेस झाडाआडून बाण मारतो. वाली म्हणतो, अरे तू असं का केलंस, हे अधर्म आहे. त्यावेळेस मग राम सांगतो, मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्दालन, वाली वधना खल निर्दालन. मी धर्माचं पालन केलं असं राम म्हणतात. वाली वधना खल निर्दालन, दुष्टांचा नाश करणं हे धर्माचं पालन आहे. पुढे मग सीतेचा शोध घ्यायचा. मग हा सिंधू समुद्र कोण तरुण जाईल, कोण लंकेमध्ये जाईल, कसं करायचं हा प्रश्न पडतो. मग शेवटी जांबुवान म्हणतो की येथे फक्त एकच जण आहे जो हा समुद्र पार करू शकेल, तो म्हणजे हनुमान. आणि जांबुवंतांच्या तोंडी हे गाणं आहे. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. आणि मग हनुमान तो समुद्र पार करून लंकेमध्ये जातो आणि शोध घेतो सीतेचा. शोध घेता घेता अशोकवनामध्ये येतो आणि अशोकवनामध्ये एक सीता त्याला दिसते, पण त्याला शासनकर्त्यांनी कधी पाहिलेलं नसतं. परंतु निराश अशी बसलेली वनातले वेश घातलेली ती स्त्री आणि तिच्या भोवती राक्षसिनीचा पहारा पाहिला. आणि मग हनुमानाला वाटतं हीच ती सीता. त्यावेळेस तो म्हणतो, हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. असं हे रामायणातील गीत रामायणाचं 38वा गाणं आहे. पुढे आपण पुढे जाऊया. हे सगळं तो झाडावर अतिशय छोट्या रूपामध्ये बसलेला असतो आणि तो ओळखतो हीच ती सीता. त्याच वेळेस रावण येतो आणि सीतेशी असभ्य वर्तन करू लागतो. त्यावेळेस आणि म्हणायला लागतो की अरे तो वनवासी राम तो कसा तुला सोडवायला येतोय, तू माझी भार्या हो, पत्नी हो, राणी होशील. त्यावेळेस मग सीता फुतकारत ओरड म्हणते, नको करू सवलगना रावणा निशाचरा, नको करू सवलगना रावणा निशाचरा, समूर्ध राम कीर्ती मी ज्ञात हे सुरासुरा, ज्ञात हे सुरासुरा, समूर्ध राम कीर्ती मी ज्ञात हे सुरासुरा, ज्ञात हे सुरासुरा. मी राम कीर्ती आहे हे सर्वांना ज्ञात आहे, तू उगीच वल्गना करू नकोस रावणा, अशी ती धमकावते त्याला अशाही परिस्थितीमध्ये. आणि मग मात्र हनुमान ओळखतो की हीच ती जानकी, हीच ती सीता. मग हनुमान रामाने ओळखीसाठी दिलेली मुद्रिका तिच्या पुढे टाकतो आणि मुद्रिका सीता ओळखते. आणि मग सीता म्हणते, मुद्रिका अचूक मी ओळखली त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. सीता म्हणते, माझ्या रामाची अवस्था सांग, काय परिस्थिती आहे तिकडे, त्यांना माझी आठवण होते का. मग अशी सर्व विचारणा झाल्यावर सर्व वर्णन आहे गीतामध्ये गदिमांनी केलंय, अतिशय छान. शेवटी ती म्हणते, जोवरी तयाची कुशल ऐकते कानी, तोवरी सजीव असेन मी तैशा स्थानी, जन्मात कधी का होईल भेट तयांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. त्यावेळेस त्यागुरूचे कडवे
त्या स्वर्ण घडीची होईन का मी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पाऊले कधी थे नाथांची, वळतील पाऊले कधी थे नाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. असंच सीता म्हटल्यावर मात्र संपूर्ण माहिती हनुमानजी देतात. आणि हनुमानजी नंतर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या शेपटीला रावण पकडून आग लावतो तेव्हा हनुमानजी लंका दहन करतात. तर त्याचं गाणं हनुमान असं आहे, कुशलवांचं रामायण चालू आहे आणि कुशलव हे गाणं असं, लीलया उडुनी गगनात, लीलया उडुनी गगनात, पेटवी लंका हनुमंत, पेटवी लंका हनुमंत. असं हे लंका दहनाचं गाणं आहे. अतिशय अतिशय मस्त छान गाणं आहे. शेवटी फार त्यांनी वर्णन केलं की कसे वाडे पेटले, कसे लंका दहन झालं. आणि आपण आता पुढे जाऊया. नंतर मग हनुमानजी येतात, ती सगळी माहिती देतात. आणि मग राम याची आता हा सेतू बांधण्यासाठी वानरांना वगैरे तयार करतात. तो एक वेगळाच कथा भाग आहे. तो विस्तृत रूपामध्ये आपण नंतर बघूया कार्यक्रमामध्ये. तर झलक आपली या गाण्यांची चालली आहे. तर मग सेतू बांधण्यासाठी सर्व वानर त्या समुद्रावर सेतू बांधण्यासाठी ते हे करतात. तर त्यावेळेस हे गाणं आहे, सेतू बांधा रे सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. किती छान बघा. ज्यावेळेस कोरस मध्ये हे गाणं चालू असतं त्यावेळेस अतिशय छान, सियावर रामचंद्र की जय हा प्रेक्षकातून ज्यावेळेस जल्लोष येतो त्यावेळेस अतिशय छान वाटतं. आणि मित्रांनो, जिथे रामकथा चालू आहे ना तिथे हनुमानाला वरदान आहे. जिथे रामकथा चालू आहे तिथे हनुमंतांची उपस्थिती असते.